एखाद्या शहराची ओळख कशावरून होते? त्याच्या रस्त्यांवरून, नाही का? आज आपण अशाच एका मोठ्या प्रकल्पाबद्दल बोलणार आहोत. नवी मुंबईतला हा प्रकल्प. हा नुसता एक रस्ता नाहीये, हा तर या शहराचं आर्थिक आणि लॉजिस्टिक भविष्यच बदलून टाकणारा आहे. खरं तर ही एक अभियांत्रिकी किमियाच म्हणावी लागेल. पण विचार करा, एखादं मोठं शहर रोजच्या ट्रॅफिकच्या या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडणार? ही केवळ एक गैरसोय नाहीये, नाही का? ही एक खूप मोठी अडचण आहे आणि यावर उपायही तसाच धाडसी हवा. ह्या समस्येची तीव्रता किती आहे हे एकाच आकड्यावरून समजतं. तो आकडा आहे 45 मिनिटे. हो, बरोबर ऐकलं, तब्बल 45 मिनिटं. हा तो वेळ आहे जो रोज लोकांना ट्रॅफिकमध्ये वाया घालवावा लागतो. आता विचार करा, हे किती गंभीर आहे. चला तर मग पाहूया हा सगळा प्रकल्प नेमका आहे तरी काय. आपण आधी शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्येपासून सुरुवात करू, मग पारसिक हिलचं आव्हान काय आहे ते पाहू, त्यानंतर वेळेचं गणित कसं बदलणार आहे ते समजून घेऊ, आणि हो, यामुळे नवी मुंबईचं भविष्य कसं नव्याने लिहिलं जाणार आहे तेही पाहू, आणि शेवटी यातून जो एक नवा इकॉनॉमिक कॉरिडॉर तयार होतोय त्याची गोष्ट. तर सुरुवात करूया मूळ समस्येपासून, नवी मुंबईची वाहतूक कोंडी. आपण त्या रस्त्यांबद्दल बोलूया जे शहराच्या प्रगतीला अक्षरशः ब्रेक लावत आहेत. हे जे भाग दिसतायत ना, हे शहराच्या रक्तवाहिन्यासारखे आहेत ज्यात अडथळे निर्माण झालेत. खास करून सायन पनवेल हायवे आणि तळोजा इंडस्ट्रियल एरिया इथली ट्रॅफिक तर आता असह्य झालीये. आणि याचा परिणाम काय होतो? फक्त लोकांचा वेळ नाही जात, तर मालाची वाहतूक थांबते, ज्यामुळे थेट आर्थिक फटका बसतो. हे विकासाच्या मार्गावरचे मोठे स्पीड ब्रेकरच बनलेत, नाही का? मग या समस्येवर उपाय काय? उत्तर आहे खारघर तुर्भे लिंक रोड. आणि ह्या प्रोजेक्टचा सगळ्यात धाडसी भाग कोणता असेल तर तो म्हणजे पारसिक डोंगरांगेतून जाणारा बोगदा. या संपूर्ण प्रकल्पाचं हृदय आहे ही ट्विन टनेल डिझाईन. म्हणजे काय? तर बेसाल्टसारख्या मजबूत खडकातून 1.7 किलोमीटर लांबीचे 2 वेगळे बोगदे तयार केले जाणार आहेत. आणि याचा फायदा? दोन्ही दिशांना वाहतूक अजिबात न थांबता सुसाट सुरू राहील. सुरक्षिततेसाठी आणि वेळेसाठी ही रचना खूपच महत्त्वाची आहे. आता बघा, अख्ख्या डोंगरातून बोगदा बनवणं हे काही सोपं काम नाहीये. यासाठी खूपच अचूक इंजिनिअरिंग लागतं. सुरुवात होते ती जमिनीच्या आत काय आहे हे तपासण्यापासून. याला म्हणतात जिओलॉजिकल असेसमेंट. मग कंट्रोल ब्लास्टिंग करून जागा मोकळी केली जाते. त्यानंतर अत्याधुनिक टनल बोरिंग मशीन्सनी बोगदा कोरला जातो आणि मग शेवटी हा बोगदा फ्लायओव्हर्सना जोडला जातो. पण एक प्रश्न येतो, डोंगराला वळसा घालून जाण्याऐवजी थेट बोगदाच का? याचं उत्तर अगदी स्पष्ट आहे. पारंपरिक वळणावळणाच्या रस्त्यांमुळे अंतर वाढतं, जास्त जमीन घ्यावी लागते आणि स्थानिक ट्रॅफिकलाही खूप त्रास होतो. या उलट बोगदा म्हणजे 2 ठिकाणांमधला सगळ्यात जवळचा मार्ग. हो, भूगर्भीय आव्हानं नक्कीच आहेत, पण जमिनीवर होणारा त्रास अगदी कमी असतो. चला आता बघूया या प्रोजेक्टचा खरा परिणाम काय होणार आहे. म्हणजे थेट आकडेवारीतून आणि फायद्यांमधून समजून घेऊया. आता हे बघा, प्रवासाचं अंतर किती जास्त कमी होतंय. आधीचा मार्ग होता तब्बल 15 किलोमीटरचा आणि आता या नवीन लिंक रोडमुळे तेच अंतर होणार आहे फक्त 5.5 किलोमीटर. म्हणजे विचार करा, हा या प्रोजेक्टचा सगळ्यात मोठा आणि थेट फायदा आहे. आणि या कमी झालेल्या अंतरामुळे काय होणार तर प्रवासाच्या वेळेत तब्बल 60% बचत. हो, 60%. हा खूप मोठा बदल आहे, नाही का? हे टेबल आपल्याला सगळं चित्र एकाच ठिकाणी दाखवतंय. अंतर 15 किलोमीटरवरून 5.5 किलोमीटरवर येतंय. प्रवासाचा वेळ जो आधी 45 मिनिटं होता तो आता फक्त 15 मिनिटं लागणार. आणि याचा अजून एक मोठा फायदा, ट्रॅफिकमध्ये अडकून जे इंधन वाया जायचं त्याची मोठी बचत होणार. म्हणजे काय तर हा प्रोजेक्ट फक्त वेळ नाहीतर पैसे आणि आपलं पर्यावरण या सगळ्यांचीच बचत करणार आहे. ठीक आहे, वेळ वाचणार, अंतर कमी होणार, पण या पलीकडे काय? चला आता या प्रोजेक्टच्या दूरगामी परिणामांबद्दल बोलूया, ज्यामुळे नवी मुंबईचा विकास आणि कनेक्टिव्हिटी पूर्णपणे बदलून जाणार आहे. मग प्रश्न उरतो, हा प्रोजेक्ट प्रत्यक्षात कधी येणार? तर बघा, 2024 मध्ये पियर आणि स्लॅबचं काम जोरात सुरू आहे. 2025च्या शेवटपर्यंत बोगद्याचं मुख्य काम पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे. आणि जर सगळं वेळेवर झालं तर 2026च्या 3ऱ्या तिमाहीपर्यंत हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होईल. जेव्हा एखादा नवीन रस्ता येतो ना, तेव्हा तो फक्त गाड्या नाही घेऊन येत, तो विकास घेऊन येतो. खारघर आणि जुईनगर सारख्या भागात घरांच्या किमती वाढू शकतात. या रस्त्याच्या आजूबाजूला नवे व्यवसाय सुरू होतील आणि चांगली कनेक्टिव्हिटी बघून नवी गुंतवणूकही येईल. म्हणजे थोडक्यात हा रस्ता विकासाचे एक नवं केंद्र बनणार आहे. चला आता या खारघर तुर्भे लिंक रोडकडे एका मोठ्या चित्राचा भाग म्हणून बघूया. नवी मुंबईच्या विकासाच्या धोरणात याचं स्थान काय आहे?
हा प्रोजेक्ट एकटा नाहीये, उलट तो एका मोठ्या साखळीतला एक महत्त्वाचा दुवा आहे. याला एका हाय स्पीड ट्रान्झिट नेटवर्कसारखं बघा. हा खारघर तुर्बे रोड, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आणि मुंबई ट्रान्सहार्बर सीलिंग ह्या तिघांना जोडतो. आणि हे तिन्ही मिळून नवी मुंबईला एक जबरदस्त वेगवान कनेक्टिव्हिटी देणार आहेत. एका वाक्यात सांगायचं तर हा फक्त एक महामार्ग नाही, हा नवी मुंबईचा नवा कणा आहे. हे वाक्य या प्रोजेक्टचं महत्त्व अगदी बरोबर सांगतं. हा एक रस्ता नाही तर शहराच्या विकासाचा आधारस्तंभ ठरणार आहे. तर मग या सगळ्याचा अर्थ काय? एका भौगोलिक अडथळ्यावर मात करून हा लिंक रोड वाहतुकीची मोठी समस्या सोडवतो, वेळ वाचवतो, इंधन वाचवतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या भागाच्या विकासाची मोठी क्षमता अनलॉक करतो. आणि जाता जाता एक महत्त्वाचा प्रश्न, आपली शहरं जशी वाढत आहेत तशी आपण वाहतुकीचे मार्ग त्यांच्या भोवती बांधत राहायचे की त्यांच्या मधूनच काढायचे? खारघर तुर्भे लिंक रोड कदाचित भविष्यातल्या शहरांची हीच एक झलक असावी.